नंतर आम्ही सरकारची जिरविणारच आता हो दे काय व्हायचं. तुम्ही जितके शांत बसाल तितकं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं होईल. आक्रमक व्हायचं शिका, रस्त्यावर येऊन मागायचं शिका, जिथं जिथं अन्याय झालाय तिथं तिथं जाऊन आवाज उठवायचं मराठ्यांच्या पोरांनी आणि मराठा समाजाने शिकलं पाहिजे. दबून राहू नका. दबून राहिलात तर जीवन तुमचं उद्ध्वस्त होणार आहे. दबून राहू नका. कुणाला भ्यायचं काम नाही आहे, कोणाच्या दबावाखाली वागायचं काम नाही. मराठ्यांनी दबावाखाली कोणाच्या वागायचं बंद करा. समाज सगळा संपून जाईल. जो अन्याय करतो त्याच्या विरोधात असं चवतळून उठले पाहिजेत मराठी. दरम्यान मराठा तरुणींबद्दल नवनाथ वाघमारेंनी संतापजनक विधान केल्याचं कळतंय. लेकीबाळींवर बोलल्यावरती सोडणार नाही असं जरांगे पाटलांनी यावेळेला त्यांना इशारा दिला. ज्या भाषेत आम्हाला बोलाल त्याच भाषेत उत्तर देईन असं देखील त्यांनी म्हटलंय. आता सुट्टी नाही, कुस्ती होणार असं देखील ते म्हणाले. अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीशी घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्ही आता मराठा झालोत, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने होणार नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत आणि आमचा लढा आमच्या पद्धतीने आमच्या ओबीसीच्या जीवावर आणि ओबीसीसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे. कुठल्याच जातीतल्या लेकीबाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो. पण मराठ्यांच्या लेकीबाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पायदाशी. प्रत्येक माणूस बोलायला लागला की ती हातात हात देण्याऐवजी अगोदर पुढं करतो. म्हणजे ते दिसतं बी काहींच्या मनगटात दम असतो, याच्या दम लई वाईट थराला गेलात. आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येतं. सुरुवात तुम्ही केली ना आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. बातमीपत्रामध्ये वेळ होता एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.